हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. सकाळचे 8:45 झालेले आहेत आणि हे ग्राउंडमधून आलेले आहेत आणि येता येता त्यांनी फिश आणि आमच्यासाठी नाश्ता आणला होता. तर इथे मी माझं सगळं आवरलं आणि त्यांनी जे आणून ठेवलेलं तर ते मी किचनमध्ये तसंच ठेवलंय आणि अंघोळ वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे इथे मी सुकत घातले आणि आता म्हटलं की चला जरा थोडंसं स्वतःचं आवरून घेऊया. तर इथे मी केस वगैरे विंचरून घेते. सकाळी सकाळी थोडीशी स्वतःची तयारी केली तर आपल्यालाच छान असं फ्रेश फील होतं आणि कंटाळवाणं वाटत नाही दिवस. तर सकाळी कधी उठल्यानंतर व्यवस्थित केस वगैरे विंचरून छान असं मॉइश्चरायझर लावायचं आणि ओठांना लिप बाम वगैरे लावला तर आपल्यालाच आपण प्रसन्न असं वाटायला लागतो. तर इथे मी केस वगैरे विंचरून घेते आणि थोडंसं स्किन केअर रुटीन जे माझं एकदम साधं आणि सिंपल असतं. मी काही लावत नाही. फेस वॉशने चेहरा धुते आणि मॉइश्चरायझर लावून घेते. तर स्किन केअर रुटीनमध्ये मी जवळपास महिन्यातून 4 ते 5 वेळा जर वेळ भेटला तर रेग्युलर आठवडाभर पण तुम्ही लावू शकता. पण मला जसा वेळ मिळेल तसं मी स्किन केअर रुटीन करते. तर स्किन केअर रुटीन म्हणजे कोणतं करते? तर रेग्युलरली फेस वॉशने चेहरा धुवायचा आणि मॉइश्चरायझर लावायचं म्हणजे आपली जी स्किन आहे ती हायड्रेट दिसते आणि राहते. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स झाले, वांग झाले किंवा मग पिंपल्सचे असे डाग राहतात चेहऱ्यावरती तर ते जर घालवायचं असेल आणि जर कमी करायचं असेल ना, चेहरा नितळ वगैरे असा ठेवायचा असेल त्वचा चेहऱ्याची, तर त्यासाठी ना एक होम रेमेडी सांगते. तर ज्येष्ठ मध असतं ना, तर कच्च्या दुधामध्ये ज्येष्ठ मध मिक्स करायचा आणि त्याचा ना लेप लावायचा चेहऱ्यावरती आणि तो थोडासा सुकत आला की मग तो पाण्याने धुवून काढायचा. आता ह्याचा रिझल्ट जर बघायचा असेल ना, तर कंटिन्यू तुम्हाला हा जो लेप आहे तो लावावा लागेल. म्हणजे जवळपास 2 ते 2.5 महिने तुम्ही कंटिन्यू लावायला सुरू करा. तर साधारणपणे ना तुम्हाला 1.5 ते 2 आठवड्यामध्येच फरक दिसायला लागतो. तर हा माझा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. तर मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करावं. तर इथे मी माझं सगळं आवरलं आणि आता इथे झाडू वगैरे मारून घ्यायचं. नेहमीप्रमाणेच इथे मी सोफ्याचे कव्हर वगैरे झटकले. भरपूर धूळ वगैरे येते. गरमी सुरू झालेली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि ही खिडकी जवळच असल्यामुळे वारा पण खूप सुटतो संध्याकाळी आणि भरपूर अशी धूळ येते. तर ते झटकून आता आजच्या व्लॉगमध्ये ना तुम्हाला काही मी टिप्स वगैरे सांगणार आहे जी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तर बऱ्याचशा महिलांना मणक्याचा त्रास असतो, वाकता वगैरे येत नाही किंवा बऱ्याचशा महिलांना बेल्ट वगैरे सांगितलेला असतो. तर अशा महिलांनी ना वाकून अजिबातच काम करायचं नाही. मणक्यावर भार येईल किंवा स्ट्रेस तयार होईल. तर अशा पद्धतीचं काम करायचं नाही. सरळपणे तुम्ही अशा पद्धतीने खाली बसून व्यवस्थित झाडू मारा. मणका कुठेही बेंड वगैरे करू नका. भाजी निवडताना देखील व्यवस्थित ताट असं खुर्चीवर किंवा जमिनीवर जरी बसत असाल तरी ताट बसा आणि व्यवस्थित भाजी निवडा. टीव्ही वगैरे बघत असताना बरेचसे जेवत असताना किंवा मग भाजी वगैरे निवडत असताना आपल्याला सवय असते की आपण असं मणक्यामध्ये वाकून हे सगळी कामं करत असतो. तर त्याचाच परिणाम आपल्या महिलांमध्ये ना ठराविक वयानंतर कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि ज्या महिलांना मणक्यामध्ये गॅप वगैरे आहे तर त्याचा गंभीर परिणाम पुढे जाऊन होऊ शकतो. आणि म्हणून आपण कामं करत असताना एक गोष्ट आपण नेहमीच लक्षात ठेवायची. कुठलीही कामं करत असताना शक्यतो आपला मणका जास्त बेंड होणार नाही अशा पद्धतीची कामं आपण कमीत कमी करायची आणि करायची जरी झाली तरी व्यवस्थित बसून आपला जो पोश्चर आहे तो व्यवस्थित मेंटेन ठेवायचा. व्यवस्थित बसूनच ती कामं करायची आहेत. म्हणजेच काय तर मणका ताठ ठेवून बसून तुम्ही ही कामं व्यवस्थित करू शकता. तर हे मी आवर्जून सांगण्याचं कारण की आमच्याच म्हणजे माझ्याच एक चांगली मैत्रीण आहे आणि तिला आता सध्या बेड रेस्ट सांगितलेलं आहे डॉक्टरने जवळपास 3 महिने आणि तिला देखील बेल्ट वगैरे लावायला सांगितलंय. सगळी कामं तिला जर करायची असतील, कामं तर शक्यतो नाहीच करायला सांगितली आहेत. पण जर एखादं काम असं असतं, आता गृहिणी आहे म्हटल्यानं थोडंफार काहीतरी करावंच लागेल. तर ती कामं करताना देखील डॉक्टरांनी अक्षरशः चेअरवर बसूनच भाजी व्यवस्थित निवडा. त्याच्यानंतर लादीवर वगैरे असं डायरेक्ट तुम्ही जमिनीवर बसायचं नाही, सोफ्यावर बसू शकता. झोपताना देखील हात आणि पाय तिथे जे आपले कुशन्स असतात, लोड वगैरे असतात, तर त्याचा आधार वगैरे घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे खूप साऱ्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, तर प्रिकॉशन्स त्यांनी घ्यायला सांगितलेले आहेत. तर मग आपण गृहिणींनी देखील थोडंसं आपलं शरीर वगैरे सांभाळणं गरजेचं आहे. ठराविक वयानंतर कॅल्शियम कमी होतो आणि कसं आहे
बऱ्याचशा महिलांना डिलिव्हरीमध्ये देखील त्रास वगैरे झालेला असतो, काहीचं सी सेक्शन झालेलं असतं. तर अशा महिलांनी थोडीशी काळजी वगैरे घ्यायची. तर आता इथे मी काय केलं, यांनी जो सकाळी नाश्ता आणून दिलेला आम्हाला, तर इथे मेदूवडा, सांबर आणून दिलेला. तर लास्ट टाईम आम्ही ज्यांच्याकडनं मागवलेला त्यांच्याकडनंच त्यांनी आणलेले आणि काय सांगू, इतकी भारी चव आहे ना या सांबरची. आणि वडे जर तुम्ही म्हणाल ना, एकदम मस्त असे कुरकुरीत बाहेरून आणि आतून असे सॉफ्ट आहेत. तर फार आवडले मला. तर मग मी त्यांना गेल्या वेळेस म्हटलं होतं, की खूप छान होते. तर त्यांनी आता येताना देखील आमच्यासाठी नाश्ता वगैरे ते घेऊन आले. तर सकाळी मुलाला डब्बा दिला आणि जास्त काही मी फक्त त्याच्यापुरताच डब्बा केला होता आणि मधल्याला म्हणजे लहान्याला काही टिफिन वगैरे नव्हता. म्हणून मग मी काय केलं, त्याच्यापुरता डब्बा केला आणि पीठ देखील गव्हाचं संपलं होतं आणि म्हणून मग मी विचार केला, की स्वयंपाकामध्ये आज दुपारी भाकरी वगैरे करूया. तर इथे मी माझा नाश्ता वगैरे घेतलेला आहे डिशमध्ये, सांबर आणि मेदूवडा. तोपर्यंत म्हटलं, की नाश्ता होईपर्यंत इथे दूध तापेल. नाहीतर काय गरमीचं ना हल्ली दूध खराब व्हायला लागलंय. बाहेर जरी आपण ठेवलं किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना, तर लगेचच ते दूध खराब होतं. म्हणून म्हटलं की चला आधी ते दूध गरम करत ठेवूया. दूध गरम होतंय आणि तोपर्यंत इथे मी हॉलमध्ये आले. मस्तपैकी माझा नाश्ता एन्जॉय करतेय आणि इथे चाललेला आहे इंडियन आयडल मी बघतेय. तर खूप सुंदर असं आवाज वगैरे आहे या मुलीचा आणि छान वाटतंय हे सगळं ऐकताना, जुनी गाणी वगैरे. तर इथे माझी सकाळची कामं बऱ्यापैकी उरकलेली आहेत. म्हणजेच मॉर्निंग वॉकवरून आलेली आहे. झाडून वगैरे मारून घेतलं होतं. तर आता इथे मी काय करते, नाश्ता वगैरे करून घेते. मच्छी आणली आहे यांनी. तर आता मच्छीचा एक किस्सा मी तुम्हाला सांगते. तर हे जेव्हा ग्राउंडवर गेले होते, तर ग्राउंडच्या बाजूलाच एक मच्छीवाली आहे. तर चांगली ओळख झाली आहे तिची. तर मग ती म्हणत होती, की मच्छी वगैरे घेऊन जा आणि कसं आहे आमच्या घरामध्ये मच्छी यांना आणि मला देखील फार आवडते. तर ह्यांनी ना मच्छी आणली आहे. तर हे म्हणत होते, की मच्छी चोर बोंबील घेऊ का? तर मला ना म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं हा मच्छीचं नाव या चोर बोंबील म्हणून. तर म्हटलं ही कसली मच्छी? तर म्हटलं नका आणू. तर मला म्हणाले का? तर मी म्हटलं नको, नाव काहीतरी वेगळं वाटतंय. तर ते बोलले नावात काय ठेवलंय? मच्छी एकदा ट्राय करून बघ, खूप छान टेस्टी वगैरे असली तर. तर मग मी म्हटलं की अच्छा. तर मग त्यांनी ना मला एक व्हिडिओ पाठवला त्या मच्छीचा. म्हणजे मी थोडंसं ते नाव ऐकून थोडीशी कन्फ्यूज झाले. तर मग ते बोलले की थांब तुला मी पाठवतो म्हणून. तर त्यांनी ना फोटो पाठवला आणि त्या मच्छीचा एक छोटासा क्लिप देखील पाठवला. तर ते तुम्हाला दाखवते चोर बोंबील म्हणजे काय ते. तर म्हटलं मच्छी साफ करायच्या आधी सिंकमधली सगळी भांडी साफ करून घ्यावीत, नाहीतर मग सगळं पाणी लागेल मच्छीचं. तर हा बघा, हा आहे चोर बोंबील. तर मला वाटलं छोटी छोटी मच्छी असेल बोंबील सारखी, तर हा चोर बोंबील आहे. तर एकच मासा जवळपास 300 रुपयाला पडला. भरपूर मासे होते, मांदेली, राणी मासा, सुरमई होती, खेकडे होते, त्याच्यानंतर प्रॉन्स होते, हलवा होता, बोंबील होते आणि हा चोर बोंबील. तर ह्यांनी आणलेले चोर बोंबील. तर म्हटलं येताना साफ करून आणा, मला माहिती नाही तो कसला प्रकार आहे त्या बोंबीलचा. तर म्हटलं सगळे खवले वगैरे काढून वगैरे आणा साफ करून. त्यांनी साफ करून वगैरे आणलं तरी देखील आपल्याला घरी थोडंसं एकदा साफ केलंच पाहिजे. तर मी इथे ना सगळं व्यवस्थित ते त्याचे खवले वगैरे थोडेफार काय होते आणि पोटातली घाण वगैरे सगळी साफ केली आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलं. तर आता इथे ना ही फिश म्हणजे छान वाटली मला. तर म्हटलं चला आता हिचे ना थोडंसं फ्राय करूया आणि थोडेसे 3 ते 4 पीसचा आपण रस्सा करूया. तर इथे मी फिश मॅरिनेट करून घेते. तर फिश मॅरिनेशनसाठी मी काय घालते, तर आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट घालते, हळद, त्याच्यानंतर तिखट, मीठ आणि थोडासा बारीक रवा घातलेला आहे, जवळपास 2 चमचे घातला असेल आणि हे व्यवस्थित मिक्स करून आता हा जो मासा आहे तो मी शॅलो फ्राय करणार आहे. आता रवा का घातला? कारण की रवा घातल्यामुळे मासा खूप छान असा कुरकुरीत फ्राय होतो. तसं बघायला गेलं तर तुम्ही हा मासा मॅरिनेट करून नंतर रव्यामध्ये घोळवून देखील फ्राय करू शकता. पण मला असं वाटतं त्यानंतर जर तुम्ही रव्यामध्ये घोळवून जर मासा फ्राय केला तर रवा जास्तीचा लागतो आणि मग कुरकुरीत होतो तो मासा तळून, पण ते रवा जास्त लागला जातो. म्हणून मग मी काय करते, अशाच पद्धतीने 2 चमचे फक्त रवा घालायचा, म्हणजे रवा जास्त लागत पण नाही आणि मच्छीची छान अशी चव येते आणि मच्छी कुरकुरीत देखील होते. तर मच्छी इथे फ्राय करत ठेवली. तर म्हटलं चला आता इथे एकीकडे साईडला मच्छी फ्राय होती तोपर्यंत इकडे ना मच्छीची करी करायची आहे, फिश करी. तर इथे मसाला बनवून घेते.
तर आधी कधी मी ऐकला नव्हता हा चोरबोंबील मासा आणि पहिल्यांदाच बघितला. जर तुम्ही पण कधी म्हणजे ऐकलं असेल किंवा पहिल्यांदा बघितला असेल किंवा मग तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदाच बघितला मी हा हा मासा. तर इथे मी फ्राय करून घेतली आहे. आता ही मच्छी एका साईडने फ्राय झाली तर ह्याला पलटून घेते आणि काही नाही मसाल्यामध्ये साधाच मसाला केला. जसं की खोबरं, कांदा आणि टोमॅटो घेतलेले. तर बघा इथे मच्छी फ्राय करता करताना अशी मध्येच उलटण्यावरून ती सटकली आणि गॅसवर पडली. तर तिला परत फ्राय करायला ठेवली आहे. असं होतं जर आपल्या डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार चालू असले ना की मग असं काहीतरी घाई गडबड होते. मसाला फ्राय झालाय, व्यवस्थित परतून झालाय भाजून, तर त्याला आता मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि मस्त अशी पेस्ट बनवून घेते आणि आता लागलीच याची मच्छीची करी देखील लगेच साईडला बनवून घेते. आणि इथे ना भांडी देखील भरपूर जास्त घासायला पडतील म्हणून मी काय केलं, ज्या भांड्यामध्ये मी मसाला फ्राय केला म्हणजे भाजून घेतला त्याच भांड्यामध्ये मी फिश करी बनवणार आहे. कारण की फिश करी कसं आहे, मुलं फक्त भातावरती रस्सा खाणार आहेत आणि म्हणजे एकच मुलगा खाईल, तर मोठ्याला तर काय रस्सा वगैरे आवडत नाही. तर म्हणून म्हटलं की जास्त रस्सा वगैरे करायचा नाही, थोडंसं 2 ते 3 माणसापुरता करायचा. म्हणून मी हे जे छोटं भांडं होतं जे मसाला भाजलेलं त्याच्यातच मी आमटी वगैरे करणार आहे, फिश करी करणार आहे. कारण की कामं करत असताना कसं आहे, जास्तीची भांडी निघाली तर ती भांड्याचा पसारा आपल्यालाच आवरायला लागतो. तर इथे मी मसाला भाजून घेते आणि दुसऱ्या साईडला बघा ही फिश मस्तपैकी परतून म्हणजे फ्राय झालेली आहे, शॅलो फ्राय. खूप छान होती टेस्टला आणि काटे भरपूर होते पण यामध्ये. आणि हा आहे फिश करीचा रस्सा. तर हे सगळं आवरल्यानंतरच कधी मी असं फिश वगैरे करायचं ठरलं ना, तर हे सगळं फ्राय झाल्यानंतरच मी लादी पुसते. त्याचं एक कारण आहे, फिश फ्राय करत असताना त्याचं तेल भरपूर किचनमध्ये उडलेलं असतं आणि ते लादीवर देखील असं थोडंसं तेलकट लेअर जाणवतो आणि म्हणून मग मी काय करते, सगळं फिशचं सगळा स्वयंपाक झाल्यानंतरच लादी वगैरे पुसून घेते. तर किचन वगैरे पुसून घेतलं, बेडरूम वगैरे पुसून बाकीच्या सगळ्या रूम पुसून घेते म्हणजे कसं स्वच्छ वगैरे वाटेल घर. 2 ते 3 दिवसापासून मी असं ठरवते, की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पण नेहमी मी सांगता-सांगता विसरून जाते स्वतःच. तर म्हटलं, की चला आजच्या व्लॉगमध्ये ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करेल. तर इथे ना मी व्लॉगचं चॅनल सुरू केलेलं आहे आणि हे व्लॉगचं चॅनल सुरू करत असताना मी स्वतःलाच एक चॅलेंज दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. कारण की ना म्हणजे कुठलंही कंटेंट जर आपल्याला सुरू करायचं असेल, तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप गरजेची असते आणि ही कन्सिस्टन्सी माझ्यामध्ये आहे की नाही हेच मला चेक करायचं होतं. आणि पेशन्स लेवल आपल्यामध्ये ना YouTubeवर जर तुम्हाला उतरायचं असेल तर भरपूर सारे पेशन्स आपल्याकडे असायला हवेत आणि म्हणून तेच पेशन्स माझ्याकडे आहेत का हेच मी चेक करण्यासाठी मी स्वतःला चॅलेंज दिलं. तर ते चॅलेंज कोणतं आहे, तर मला मी स्वतःला हे चॅलेंज दिलंय की रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करेल. साधारणपणे 100 व्हिडिओजचं मी स्वतःला चॅलेंज दिलंय. जर मी ते चॅलेंज पूर्ण केलं तर ऑफकोर्स मी पुढे कन्सिस्टन्सी माझी मी मेंटेन ठेवायला मी सक्षम आहे असं मी स्वतःला समजते. तर आता मी कधीपासून हे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करते तर हे देखील मी तुम्हाला सांगते. तर साधारणपणे आमच्या बिल्डिंगची जेव्हा पूजा झाली आणि त्या पूजेपासून त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ जो होता तेव्हापासून मी आजपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ टाकती आहे आणि त्याच्या पाठीमागचं एक कारण ते देखील तुम्हाला सांगते. तर आत्तापर्यंत मी किती व्हिडिओ टाकले, तर साधारणपणे 37वा हा व्हिडिओ असेल. 36 किंवा 37वा म्हणजेच मी 1 महिन्याचं टार्गेट म्हणजेच म्हणतो ना 1 क्वार्टर चा हिस्सा मी पूर्ण केलेला आहे आणि मला खरंच आश्चर्य वाटतंय, की म्हणजे आपण जर ठरवलं तर आपण करू शकतो. पण हे इतकं सोपं नाहीये कारण की YouTubeवरती आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणं खरंच इतकं सोपं नाहीये आणि त्यातल्या त्यात आपण जर गृहिणी असू तर मग रेग्युलरली काय टाकायचं? तर प्रत्येक गृहिणीचं तेच रुटीन असतं. घरातली साफसफाई, मुलं, स्वयंपाक आणि इतर बाहेरचं काही भाजीपाला, सामान वगैरे आणणं. तर हेच असतं रेग्युलरली. तर माझ्या कंटेंटमध्ये देखील तेच आहे. पण रेग्युलरली तेच कंटेंट टाकून तुम्हाला देखील कदाचित कंटाळा येत असेल का? तर असं मला कधी-कधी वाटत असतं. जर तुम्हाला कोणाला देखील असं काही वाटत असेल ना, तर प्लीज मला कमेंटमध्ये कमेंट करा आणि मला सांगा, की काही वेगळं वगैरे काय हवंय का तुम्हाला व्लॉगमध्ये? तर मी त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
भारी वाटतंय मला. म्हणजे मी 1 महिना पूर्ण केला. 36-37 व्लॉग मी टाकले आणि त्यातल्या त्यात हे सगळं करू शकते मी असं मला वाटतंय. जसं मी मला स्वतःला चॅलेंज दिलंय तसं देखील तुम्हाला देखील आता हे चॅलेंजिंग वाटत असेल, की हिचा नेक्स्ट व्लॉग काय असेल. कारण की 100 व्हिडिओचं ज्यावेळेस मी व्लॉगचं स्वतःला चॅलेंज देते, तर 100 व्लॉगमध्ये नक्की काय दाखवणार आहे. तर मी प्रयत्न करते, की थोडंफार काहीतरी वेगळं असावं. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आणि वेगळं काय हवंय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सगळं काम आवरलं आणि खूप आता तहान लागली होती तर म्हटलं चला थोडंसं सरबत पिऊया. तर इथे सरबत केला मी आणि आता पिऊन घेते. मस्त फ्रेश फील झालंय मला आता. तर हा होता आजचा माझा दिवस आणि आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग 1% जरी आवडला असेल ना तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये आणि नक्कीच मला माहिती आहे तुम्ही आतुर असाल. तर भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.